तरी चालेल, पण गरीबाच्या पोटात गेलीच पाहिजे. काय आई आहे महाराज, अशा आईनं संस्कार दिले म्हणून शिवाजी महाराज घडले. बालपणामध्ये संस्कार द्या. मोबाईल पासून पोरांना थोडं बाजूला ठेवा. प्रत्येक आईला प्रत्येक बापाला विनंती आहे, सध्याचा काळ फार विचित्र आला. तिसरीच्या पोराच्या हातात मोबाईल देऊ नका, चौथीच्या लेकराच्या हातात मोबाईल देऊ नका. 5वी 6वी 7वी 8वी 9वी पर्यंत नाही, 10वीच्या पुढं द्या, काय हरकत नाही. पण 10वीच्या मुलीला द्या, 10वीच्या पोराला द्या. तुम्ही त्याच्या आतमध्ये द्याल तर मग तो रम्मी खेळेल. कारण आता मोबाईलवरच आलं जंगली रम्मी. रम्मी खेळू ना महाराज, सर्कल पे आव ना महाराज, सर्कल पे महाराज आव ना महाराज. जाहिराती खूप वाढल्यात, आपली पोरं खेळतात. खासदार साहेब, आमच्या गेवराई तालुक्यात एक तलवाडा नावाचं गाव, त्या तलवाड्याला 2 महिन्यापूर्वी एक पोरगा रम्मी खेळला, 15 लाख रुपये गेले बघा. 15 लाख. बापानं उसाचे पैसे सांभाळून ठेवले होते, मुलीच्या लग्नात आत्महत्या केली त्या बापानं. मला सांगायचं काय, आपल्या बापाची, आपल्या आईची, आपल्या बायकोची मान खाली जाईल असा डाव पोरांना खेळू नका. मोबाईल त्याच्यासाठीच आलाय, तुमचे पैसे घेण्यासाठीच आलाय. सावधान. पाहू नका असं माझं मत नाही, मला पण मोबाईल आहे, पण त्याचा उपयोग करा. तुमचं गुगल पहा, यूट्यूब पहा, तुम्हाला ज्याची गरज आहे ते पहा. पण तुम्हाला व्यसन लागेल, इंस्टा स्टोरी फेसबुक, त्याच्यात जाताल तुम्ही, तुमचे डोळे खराब होतील. विनंती असेल, आपल्या मुलांना संस्कार द्या. बालपणामध्ये संस्कार दिले पाहिजे. बालपण संस्कारानं शोभून दिसत असतं. चला, खूप उदाहरणं सांगता येतील. एक मदालसा नावाची माता झाली या देशात, 4 लेकरं जन्माला आली, पाळण्यामध्ये टाकली आणि झोके देताना आपल्या लेकराला ती म्हणायला लागली, हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बाधा, हा देह नाशिवंत, वरे चर्म घातले रे, कुर्मी कीटकांचा सांदा, वरे चर्म घातले रे, रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा, पर्यंत मदालसा, सोहम जोर बाळा, पर्यंत मदालसा. एक आई आहे, पाळण्यामध्ये लेकराला म्हणते, जा राजा जा, साधूच्या संगतीत जा, अरण्यात जा, संन्याशी बन, उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड जा रे, साधूसाठी बन. काय आई आहे महाराज, पाळण्यामध्ये लेकराला संस्कार देते. बालपणामध्ये संस्कार द्या. चला, तरुणपणामध्ये त्याग करा. त्याग हा म्हातारपणात नसतो. 85 वर्षाच्या म्हाताऱ्यानं वारी करायची नसते, 90 वर्षाच्या म्हाताऱ्यानं षष्टीला जायचं नसतं. मग तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. तरुणपणामध्ये त्याग असला पाहिजे. बघा, सगळ्यांनी छावा पाहिला असेल, अंगाची कातडी काढली तरी मी हिंदू धर्म सोडणार नाही, अंगाला मीठ लावलं तरी मी हिंदू धर्म सोडणार नाही, डोळ्यानं ज्या स्वराज्य पाहिलं त्या डोळ्यामध्ये सळ्या घातल्या तरी मी धर्म सोडणार नाही. जगदंब 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 आबासाहेब शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, एवढंच मुखातून निघत होतं. आता एक 9 महिन्यापूर्वी खासदार साहेब त्या तुळापूरला ते साखळदंड सापडले, त्या वढूला, त्या बहादूरगडामध्ये जे राजांना ठेवलं होतं ना, तिथं ते साखळदंड सापडले. पेपरला बातमी आली होती. तर 10 माणसाला ते साखळदंड हलत नाही. 10 माणसं उचलायचं लांबच राहिलं, हलत नाहीत, हलत जिशेपीनं उचलावे लागतात. असे साखळदंड राजाच्या हाताला बांधले होते. कल्पना करा, अंगाची कातडी काढली तरी जगदंबच म्हणत होते, डोळ्यामध्ये सळ्या गेल्या तरी जगदंबच म्हणत होते. ऐका रे, जगदंब जगदंब म्हणणारी जीभ कापून टाकली हो, तरी सुद्धा आतमधून हृदयातून जगदंबच म्हणत होते. प्राण दिला रे प्राण, 41 दिवस यातना सोसल्या, पण हिंदू धर्म सोडला नाही. आजचा समाज त्यांना मुजरा करतो, संभाजी महाराज की जय म्हणतो, डोळ्यामध्ये अश्रू आणतो. का? तरुणपणामध्ये त्याग केला. बघा, छत्रपती शिवरायांचा त्याग तरुणपणातला आहे, भगतसिंहाचा त्याग तरुणपणातला आहे, चंद्रशेखर आझादाचा त्याग तरुणपणातला आहे, माऊलीची ज्ञानेश्वरी तरुणपणातली आहे, तुकोबारायांचा गाथा तरुणपणातला आहे, नाथ महाराजांचं भागवत तरुणपणातलं आहे. तरणा भाग्यवंत नटे, म्हणून तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. रामप्रभूचा त्याग तरुणपणातला आहे, भरताचा त्याग तरुणपणातला आहे. किती कथा सांगू महाराज, मला एवढंच सांगायचंय, तरुणपणामध्ये त्याग करा, बालपणामध्ये संस्कार करा. नाहीच काही जमलं तर म्हातारपणामध्ये भजन तरी करा. भज गोविंदम
भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भजन केलं पाहिजे, नका करू नाश. हा आयुष्याचा नका करू नाश. नका करू नाश. नका करू नाश. आता तरी पुढे हाची उपदेश. 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 नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा. सकाळच्या पाया माझे दंडवत. सकाळच्या पाया माझे दंडवत. सकाळच्या पाया माझे दंडवत. सकाळच्या पाया माझे दंडवत. पाया पडून संत सांगतात, तुमच्या पाया पडून विनंती बुवा. सकाळच्या पाया माझे दंडवत. काय करा आता तरी पुढे हाची उपदेश. आता झालेलं जाऊ द्या, पण नका करू नाश आयुष्याचा. बर्बाद करू नका, कोळसा करू नका, संधी दौडत जाऊ नका. ते पूर्वीच्या काळात जे राजे असायचे ना, राजे शिकारीला जायचे, ते नियमच होता. शिकारीला जायची राजे. एक राजा शिकारीला गेला होता, माझ्याकडे बघा. आणि तो राजा शिकारीला गेला, दादा पाटील आतकरे महाराज. आणि शिकारीला गेला आणि त्यानं बाण लावला. त्या राजाचं सगळं लक्ष बाणाकडे लागलं होतं. क्षत्रिय धर्म निभवायचा होता, राजा क्षत्रिय होता. सगळं लक्ष बाणाकडे लागलं. लाडगावकर माझ्याकडे बघा, लक्ष असू द्या, कथा शिकून जा. आणि ते बाणाकडे लक्ष होतं. व्याध कधी येईल, मी कधी बाण सोडेल, माझा क्षत्रिय धर्म मला निभवायचा. बाणाकडे लक्ष देऊन बसला होता. पण नेमकं झालं असं, त्या राजाचा एक पाय एका विषारी नागाच्या शेपटीवर पडला होता. नागानं फणा काढ. नागाला काय करायचं, राजन गरीब, त्याला काही घेणं नसतं. साप चावणार, नाग चावणार, अशा परिस्थितीमध्ये नागानं फणा काढला. आणि राजा मात्र त्याच्या धंगामध्ये त्या निशाण्याकडे पाहत होता. तेवढ्यात एक आपल्या तालुक्यातला लोहार गेलता लाकडं तोडायला. त्याचं लक्ष गेलं, व आपल्या राज्यातला राजा शिकार करतोय, त्याचा पाय नागाच्या शेपटीवर पडलाय, नागानं फणा काढलाय. नाग जर राजाच्या पायाला चावला तर राजा मरून जाईल, आपल्या राज्याचं मोठं नुकसान होईल. म्हणून त्या लोहारानं खांद्यावरची लाकडाची मुळी खाली टाकली, धावतच गेला. विषारी नाग आपल्या हातामध्ये घेतला, राजाला ढकलून दिलं. बाण चुकला, नियम चुकला, राजा खाली पडला. राजाला वाटलं मला कोणी ढकललं बुवा. पाहिलं तर कोणीतरी अज्ञात व्यक्ती आहे. हो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विषारी नाग हातामध्ये घेतला आणि माझा जीव वाचवला. कुठं राहतो रे? तुमच्याच राज्यात. काय काम करतो? लाकडं तोडतो राजा. काय करतो या लाकडाचं? मोळ्या बांधतो याच्या. अरे मोळ्या काय करतो? घरी घेऊन जातो, चांगलं वाळवतो, त्याला चुलीमध्ये घालतो, कोळशे तयार करतो. संभाजीनगरला, पैठणला, करमाडला, बदनापूरला, जाफराबादला, जालन्याला, टेंभुर्णीला, तालुक्याच्या छोट्या मोठ्या गावाला बाजार करतो. म्हटले कोळशे विकतो, मी लोहार आहे. असं का? माझा जीव वाचवला राजा. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विषारी नाग हातामध्ये घेतला. एक काम कर, आजपासून लाकडं तोडू नको, काही काम करू नको, बस माझ्या राहतात. राजाला आनंद झाला. राजा खुश झाला. आज हा नसता तर वाचलो नसतो, नाग चावला असता, मरून गेलो असतो. राज्य नाही, काही नाही, काही नाही, याची कृपा झाली. राजानं त्या लोहाराला रथामध्ये बसवलं, रथ चालवला. माझ्याकडे बघा, रथ घेऊन राज्यामध्ये आला. प्रधानाला हाक मारली, प्रधान इकडे या. या लोहाराला 5 एकर चंदनाची बाग देऊन टाक. राजा बोलेन दल आले. तिथं काय असतं महाराज? राजाच्या मनावर असतं. देऊन टाका 5 एकर. आणि अशी देऊ नका आता लावलेली, 2-4 वर्षाची देऊ नका. मग तोडायला जी आलेली ती देऊन टाका. एका एकरमध्ये खासदार साहेब 1 कोटीचं चंदन येत. एका एकरमध्ये राजाने किती दान दिले? 5 एकर. म्हणजे किती झाले? 5 कोटी. 5 कोटीची दान दिली राजाने. 2-4 वर्ष गेले. राजाला वाटलं मी गावच्या लोहाराला किती श्रीमंत केलं. एका क्षणात 5 कोटी रुपयाची मालमत्ता दिली. नक्की मोठा बंगला बांधला असेल, भारीतली गाडी घेतली असेल, चांगल्या शाळेत पोरं. पैसे आल्यावर याच्या पलीकडं तुम्ही मी काही करू शकत नाही.
एवढंच करू शकतो. चांगल्या शाळेत पोरं जातील, कपडे भारीचे घालू शकतो, गाडी घेऊ शकतो, बंगला बांधू शकतो. अजून पैसे भाजी चोरून कोणी खाल्ले नाही. असलं एखादं उदाहरण तर सांगा मला. किती श्रीमंत लग्न झाले टाटा अंबानीचे, तुम्ही आता मोबाईलवर पाहता. तिथं पुरीच होती वाढायला, श्रीखंड पुरी. खायला पैसे नाही, पैसे जगायला लागतात, खायला नाही. पुन्हा ऐका, मग राजाला वाटलं बा असं झालं असेल म्हणून राजा एक दिवस घोड्यावर बसून गावातून स्वारी करत होता. बघा, लक्ष देऊन ऐका कथा. आणि तेवढ्यात ते जे लोहार होतं ना खासदार साहेब, ते तिथंच कोळशे तयार करताना दिसलं. राजाला नवल वाटलं बुवा, अजून इथंच कसा हा. राजे घोड्यावर उतरले आणि लोहारानं राजाला मुजरा केला. राजा, माझ्या तुम्ही लोहार झोपडीत आलात? अरे म्हटले, नवलच तसं झालं. मी तुला 2-3 वर्षापूर्वी एक बाग दिली होती, ती कुठं आहे? आणि तू अजून इथं कसं काय कोळशे तयार करतो? म्हणजे तुमची लय कृपा झाली राजा माझ्यावर. काय कृपा झाली? म्हटलं, आपली पहिली भेट झाली का तिकडं अरण्यात, तिथं मला रोज लाकडं तोडायला जावं लागायचं. आता एवढ्या लांब मी जात नाही, तर मी बाग दिल्यापासून बागेत जातो, 5-6 लाकडं तोडतो, घरी घेऊन येतो, चांगले वाळवतो, चुलीमध्ये घालतो, त्याचेच कोळशे तयार करतो आणि गावातच 3 रुपये किलोनं विकून टाकतो. अरे वा, किती विकली म्हटले बाग? सगळी विकली म्हटले. आता काही शिल्लक नाही राहिली. आज जाळ्यापुरतं एवढं लाकूड राहिलंय म्हटले. वा वा वा, एक काम कर म्हटले, हे लाकडाचा तुकडा घेऊन समोरच्या व्यापाऱ्याकडे जा, त्याला म्हणावं राजानं पाठवलं, कितीला घेतो? राजाची आज्ञा म्हणून गेला. व्यापाऱ्यानं वाज घेतला. व्यापारी म्हटला, हे लोहारा, तुझ्याकडे कुठून आलंय? म्हटलं, काय झालं? एवढ्याच तुकड्याचे 10,000 रुपये देतो, असे जर अजून असतील तर भरपूर घेऊन ये, कोटी रुपये देतो. आणि मग लोहाराच्या डोक्यात प्रकाश पडला, एवढाच तुकडा 10,000ला आहे, तर असे तुकडे मी 3 वर्षात जाळून जाळून कोळशे करून विकून टाकले. हे त्या लोहाराचं नाही चाललं लाडगावकर. हे लोहार मी तयार केलेलं आहे. आपली कथा तुम्हाला सिद्धांत सांगतो ऐका. 5 कोटी रुपयात मिळणार नाही इतकी सुंदर चंदनाची बाग वरच्या राजानं तुम्हाला मला दान दिलेली आहे. ही बाग 5 कोटीची नाही आहे. जरा जोरात वाजा, जोरात वाजा. काय 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 खरं सांगा खासदार साहेब, ही बाग 5 कोटीची आहे. अहो, या बागेचा कान खराब झाला ना, कान, संभाजीनगरच्या कोणत्या हॉस्पिटलला जा, कोटी रुपये द्या, कान भेटत नाही. माझा हात ऑक्सिजन मध्ये गेलेला आहे. याला 10-20 टाके, 25-55 टाके टाकून हाड बदललेलं आहे. 4-5 पलट्या गाडीनं मारले, हात गेला. हे सगळे मला भेटायला आले होते, अशोक अण्णा आलते. ज्यावेळेला या हाडाला शिर टाकली की नाही, ती शिर बीर बसवली, पण तरी मला अजून फेट्याची बॅग सुद्धा उचलत नाही. नुसता दिसायला हात आहे, दिसायला, फक्त दिसायला. अजून तो काम करत नाही. एकदा हाताची शिर गेली, परत कोणत्याही हॉस्पिटल कितीही पैसे द्या भेटत नाही. डोळे खराब झाले भेटत नाही. या बागेतला आट्टम मिळत नाही, डोळा कान, तर ही बाग कधी मिळायची? तुकोबारांचं प्रमाण आहे, मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण. अहो, कालचा गेलेला क्षण आज मिळेल का तुम्हाला? तुम्ही किती पैसे दिले, म्हणजे सगळी संपत्ती जरी दिली ना, तरी सुद्धा यमराजा 1 मिनिट सुद्धा तुमच्या माझ्यासाठी थांबत नाही. एवढी श्रीमंत चंदनाची बाग लाडगावकर या गणपती बाप्पानं आपल्याला दान दिलेली आहे. पुड्या खाऊन, दारू पिऊन, कुणाची तरी निंदा करून, कुणाचं तरी टोपे आपल्या डोक्यात घालून आपण याचा कोळसा करायला लागलो. प्लीज कोळसा करू नका, कोणाची निंदा करू नका, कोणाचा बांध करू नका. मस्त जगावं, आनंदी जगावं. कशाला जाती भेद करता? कशाला कुणाबद्दल जळता? एखादा श्रीमंत होत असेल होऊ द्या, एखादा कमी होत असू द्या, जळू नका. आपलं जीवन चांगलं जगण्याचा प्रयत्न करा, आपल्या जीवनाचा कोळसा करण्याचा प्रयत्न करू नका. संत आपल्याला सांगतात, नका करू नाश आयुष्याचा, संधीचं सोनं करा मात्र. संधीचं सोनं ज्यांनी ज्यांनी केलंय बघा, माझ्या ज्ञानोबरायांनी संधीचं सोनं केलं, तुकोबारायांनी संधीचं सोनं केलं, नाथ महाराजांनी संधीचं सोनं केलं, शिवरायांनी संधीचं सोनं केलं, संभाजी महाराजांनी संधीचं सोनं केलं, भगतसिंहानं संधीचं सोनं केलं. ज्यांनी ज्यांनी संधीचं सोनं केलं त्यांना मात्र म्हणता आलं अभंगाचं पहिलं चरण.
सांभाळिले गती हो तुम्ही सांभाळिले संगती आजी आजी जन्मालो त्याची आजी फळ झाली साची. काय झालं? संधीचं सोनं केलं. बरं, ज्यांनी ज्यांनी संधीचं सोनं केलं त्यांना हे म्हणता येतं जन्मालो त्याची आजी फळ झाले. ज्यांनी ज्यांनी सौजन्य घेतलं रामेश्वर शेठ त्यांना म्हणता येतं आजी फळ झाली साची. आम्ही जीवनात दान दिलं. ज्यांनी ज्यांनी हे संधीचं सोनं केलं त्यांनी लावूनच घ्यायचं ते जन्मालो त्याचे आजी फळ झाले. तुकाराम महाराजांच्या जीवनात संधीचं सोनं असं झालं. त्यांनी एक नंबर काम केलं जन्माला आल्यावर. शरीर जिंकलं. शरीर सगळ्यात अवघड काम आहे जगात. शरीर जिंकणं. जीभ जिंकायची, डोळे जिंकायचे, कान जिंकायचा. सोपं आहे ऐकायला, सोपं आहे ऐकायला. सगळ्यात अवघड गोष्ट आहे. मला डॉक्टरनं 5-6 दिवसापूर्वी सांगितलं तुमची शुगर वाढली. तरी मग अशी खीर आली, ती बासुंदी आली तर मला दम निघाला नाही. खायला दम निघत नाही. किती डॉक्टरनी म्हणू द्या गुलाबजाम खातो तसा, खाण्यापिण्याला दम निघत नाही. काम क्रोध कधी जिंकतो आपण महाराज. डोंगरावर बाई पाठवली हो लोकांनी महाराज. लोक पण असे असतात ना, नेमकं महाराज लोकांच्याच वाटी जात. बघा ना तुम्ही, डोंगरावर बाई पाठवली तुकोबारायांकडे. काय आमचे तुकाराम महाराज, जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. काय म्हटले तुकोबाराय? आई आहे म्हटली तू माझी. काम जिंकला महाराज. 108 वेळेला नाथबाबांच्या अंगावर एक माणूस थुंकला. या पैठणचे आमदार राहिले 20 वर्ष आमचे संदीपान भुमरे साहेब. संभाजीनगरचे पहिल्यांदा उभे राहिले आणि खासदार झाले. नाथबाबांच्या मंदिराचे त्यांचे आता चिरंजीव अध्यक्ष आहेत विलासबापू, आमदार झाले. पण मंदिराचं कार्यभार केलं. एवढं सुंदर नाथरायांच्या समोर तो डोम बांधला. कोणत्याच संताला डोम नाही असा संदीपान भुमरे साहेबांनी बांधला तिथं महाराज. आळंदीला नाही, अजून कुठंच नाही. काय किती ऊन होतं महाराज षष्ठीला. सगळे लोक डोम खाली बसून मस्त अगदी आनंद घ्यायचे. एवढं चांगलं काम केलं. चांगल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे. चला मी का सांगतो, नाथ महाराज श्रीमंत होते बरं का, फार श्रीमंत होते. नाथ महाराज एवढा श्रीमंत संत अजून जन्माला आला नाही. इतके श्रीमंत होते, अशोकांना भिकारी जर भीक मागायला गेला, अय लाडगावकर, भिकारी जर नाथ महाराजांच्या घरी भीक मागायला गेला तर त्याला सोन्याच्या ताटात जेवण वाढायचं. श्रीमंत. पुढचं सांगू, आता तुम्ही इथं माझं कीर्तन ठेवलं, तुम्ही मला काय देणार आहे? तुम्हीच दक्षिणा देणार. उलट मी तुम्हाला शब्द देणार, आवाज देणार, प्रमाण देणार, चाली देणार. तुम्हाला मी शब्द देणार. नाथ महाराजांच्या घरी असं नव्हतं. चातुर्मासात 4 महिने वाड्यावर कीर्तन असायचं, पोथी असायची. आणि जो कोणी पोथी कीर्तन ऐकायला येईल त्याला नाथ महाराज 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळाची ढेप दान द्यायची. कोणाला? ऐकायला येणाऱ्याला. हे नुसतं ऐका याची अपेक्षा लगेच माझ्याकडून करू नका. 5-4 एकर हाई गावाला ते ऐकावं लागेल. सोपं आहे का हे? जो येईल त्याला दान दिलं जायचं. एवढंच नाही, एकदा नाथ महाराजांच्या वाड्यावर चोरी झाली. आमदार साहेब, चोर आहेत तुमच्याकडे इकडं? हा, चोर आहे? नाही. चोराचे 2 प्रकार आहेत, एक उत्तम चोर, एक भंगार चोर. उत्तम चोर सोनं चोरतो, पैसे चोरतो. भंगार चोर सप्ताच्या मंडपातल्या चपलाच हाण, पकवाजाचे गट्टेच घेऊन जाय, कणिकच खिशात घाल, मायकावाल्याचं वायरच घेऊन जाय, कोणाचं कापूसाचे चुन आण, कोणाचे मकाचे कणस आण, कोणाचे ऊस तोडून आण. असे भंगार नव्हते, उत्तम चोर होते. चोरांची संख्या 24 होती. माझ्याकडे बघा, 24 चोर नाथ महाराजांच्या वाड्यात गेले आणि 24 चोरांनी सोनं चोरलं. तर पहिल्या चोरानं 1 क्विंटलचं रामू काका गाठोडं बांधलं बरं का, 1 क्विंटलचं. शेजारच्यानं पाहिलं, त्यानं दुसरं थोडं त्याच्यापेक्षा जास्त बांधलं. तिसऱ्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त बांधलं. चौथ्यानं त्याच्यापेक्षा थोडं गाठोडं लागलं वाढायला. जास्त गाठोडं झाल्यामुळं काय झालं, एकाला उचला ना म्हणून दुसऱ्यानं हात लावला.